जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार। आज मी महाराष्ट्रासहित भारत देशातील साधू संत संन्यासी तपस्वी महाराज देवीभक्त यांना असं सांगू इच्छितो, आध्यात्मिक क्षेत्र खूप कठीण आहे। कठोर साधना आराधना करणं आध्यात्मिक क्षेत्राचा भाग आहे। मी आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व लोकांना असं सांगू इच्छितो, कठोर साधना आराधना करत असताना, देवी देवतांची भक्ती करत असताना आपल्या शरीराला इजा त्रास होईल अशी भक्ती साधना क्षेत्रातील लोकांनी करू नये। मी महाराष्ट्रात आज पाहत आहे, प्रथेच्या नावाखाली कित्येक लोकांना शारीरिक इजा होईल अशी परीक्षा कित्येक देवीभक्तांना साधना क्षेत्रातील लोकांना द्यायला लावली जाते। देवी देवतांना साधना क्षेत्रातील लोकांनी शरीराला इजा होईल अशी परीक्षा दिलेली आवडत नाहीये। मी साधना क्षेत्रातील लोकांना असं सांगू इच्छितो, तुम्ही प्रथेच्या नावाखाली परीक्षा देण्याऐवजी साधना आराधना करून आपल्या आध्यात्मिक ज्ञानाची उंची वाढवावी। जे पण लोक आध्यात्मिक क्षेत्रावर टीका टिप्पणी करतात यांना आपल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे सडेतोड उत्तर देऊन देवी देवतांचं नाव करून दाखवण्यास प्राधान्य द्यावं। जे पण लोक आध्यात्मिक क्षेत्रात शरीराला इजा आणि त्रास होईल अशी कठोर भक्ती करतात यांना यांच्या साधनेमध्ये जागरूकता यावी म्हणून ही माहिती मी महाराष्ट्रातील जनतेला देत आहे। आई राजा उद उद बोल भवानी माता की जय। जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव।